नंबर आणि डेटा ह्याच्याबरोबर काम करणं तुम्हाला आवडतं का? तुम्हाला असं वाटतं का की तुमच्याकडे एक चांगलं कम्युनिकेशन स्किल आहे, चांगलं प्रेझेंटेशन स्किल आहे? तुम्हाला असं वाटतं का की डेटा आणि टेक्नॉलॉजी यांचा उपयोग करून कंपनी फेस करत असलेल्या प्रॉब्लेममधनं तुम्ही एक चांगलं सोल्युशन निर्माण करू शकता? जर का याचं उत्तर हो आहे, तर एक चांगलं करिअर तुमची वाट बघत आहे. तर अशाच एका भव्य चांगल्या करिअरबद्दल आज तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळणार आहे. तर नमस्कार, जय हिंद. मी संजीव केळकर IIKDच्या या क्रॉसरोड सिरीजमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे. क्रॉसरोड सिरीजच्या या एपिसोडमध्ये जसं मी बोललो, आज एका चांगल्या करिअरबद्दल आपण तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहोत आणि ते करिअर आहे डाटा ॲनालिस्ट. तर काय आहे डाटा ॲनालिस्टला एवढं महत्त्व का आहे? ॲक्च्युली बघायला गेलं तर डाटा ॲनालिसिसची रिक्वायरमेंट खूप आहे. जगामध्ये किंवा भारतामध्ये पण डाटा ॲनालिसिस्टची रिक्वायरमेंट खूप आहे, पण तेवढे स्किल्ड किंवा ट्रेन डाटा ॲनालिसिस्ट उपलब्ध नाही आहेत. ओके, तर डाटा ॲनालिसिस्ट बघायला गेलं तर प्रत्येक आजूबाजूला बघायला गेलं तर आत्ता सगळीकडं स्पर्धात्मक युग चालू आहे. सगळीकडं स्पर्धा आणि स्पर्धाच आहे फक्त. काय समजलं? त्यामुळे प्रत्येक कंपनीला, प्रत्येक ऑर्गनायझेशनला जर का बघायला गेलं तर आपले सेल्स नंबर, आपली इमेज, आपलं रँकिंग, आपला सेल्स, आपली ग्रोथ ही मेंटेन करायची असते आणि त्यासाठी प्रत्येक कंपनी किंवा ऑर्गनायझेशन ही प्रयत्नशील असते. आणि ह्या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या तर डाटा ॲनालिसिस म्हणून तुमचं करिअर किंवा तुमची भूमिका ही अतिशय महत्त्वाची आहे. तर असं डाटा ॲनालिसिस काय करतो? काय रोल किंवा रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे डाटा ॲनालिसिसची? तर जसं मी तुम्हाला बोललो की आजची दुनिया ही इंटरनेटची दुनिया आहे. सगळीकडं डिजिटलायझेशन झालेलं आहे. त्यामुळे प्रत्येक कंपनीमध्ये, प्रत्येक ऑर्गनायझेशन्समध्ये, प्रत्येक डिपार्टमेंटला खूप सारा डेटा दररोज क्रिएट होतो आणि हा डेटा इफेक्टिव्हली कोणी यूज करू शकेल किंवा त्याचा स्टडी करून एक चांगला आउटपुट किंवा एक ऑब्झर्वेशन कंपनीला देऊ शकेल अशी व्यक्ती किंवा असा प्रोफेशनल त्यांना हवा असतो आणि तो प्रोफेशनल म्हणजेच डाटा ॲनालिसिस्ट. तर डाटा ॲनालिसिस काय करतो की त्यांच्याकडे जो डेटा अवेलेबल आहे, आता डेटा म्हणजे काय? तर डेटा हा कुठच्याही स्वरूपात असू शकतो. डेटा हा पिक्चरच्या स्वरूपात असेल, डेटा हा इमेजच्या स्वरूपात असेल, व्हिडिओच्या स्वरूपात असेल किंवा इन्फॉर्मेशन असेल, डेटा नंबर्समध्ये पण असेल किंवा इतर कुठच्याही स्वरूपात खूप सारा डेटा प्रत्येक कंपनीकडं अवेलेबल असतो. आणि डेटा ॲनालिसिस्ट हा त्या डेटामध्ये घुसतो म्हटलं तरी चालेल. तर त्या डेटाचा एक ॲनालिसिस करून, एक अभ्यास करून किंवा त्या डेटामध्ये वेगवेगळी टेक्निक्स किंवा ॲनालिटिकल्स टूल्सचा वापर करून किंवा टेक्निकचा वापर करून एक इन्फॉर्मेशन एक्स्ट्रॅक्ट करायचा प्रयत्न डेटा ॲनालिसिस करतो. काय समजलं? आणि त्यामुळं कंपनीला आपल्या बिझनेससाठी काही स्ट्रॅटेजी बनवायच्या असतील, काही जर का काम करायचं असेल, काही डिसिजन घ्यायचे असतील, तर ते इन्फॉर्म्ड डिसिजन्स घेणं डाटा ॲनालिसिसनं दिलेल्या इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून घेणं त्यांना अतिशय सोपं होतं. आता जसं बघायला गेलं तर समजा एखाद्या कंपनीला आपल्या कर्मचाऱ्यांसाठी वेतनवाढ करायची किंवा प्रमोशन्स द्यायचे, तर ते कुठचे पॅरामीटर्स लावतील की कुठच्या एम्प्लॉईला प्रमोशन दिलं पाहिजे, कुठच्या एम्प्लॉईला आपण जास्त पगारवाढ दिली पाहिजे, हे ते कसं ठरवणार? तर गेल्या 2, 3, 5 वर्षाचा जो काही डेटा अवेलेबल असेल प्रत्येक एम्प्लॉईचा, तर त्या एम्प्लॉईच्या डेटाचा डेटा ॲनालिसिस किंवा त्यांची जी टीम असेल ती अभ्यास करेल. प्रत्येक एम्प्लॉईचं किंवा कर्मचाऱ्याचं वर्तन कसं आहे, तो किती सुट्ट्या घेतो, सुट्ट्या किती लॉजिकल आहेत, किती सुट्ट्या तो इन्फॉर्म न करता घेतो किंवा त्याचं कामाप्रती निष्ठा किती आहे, त्याचा परफॉर्मन्स कसा आहे, ऑल पुट टुगेदर त्याचा ॲटिट्यूड किंवा कंपनीमधलं वागणं कसं आहे, अशा सगळ्या बऱ्याच गोष्टींचा अभ्यास करून एक डिटेल किंवा एक इन्फॉर्मेशन रिपोर्ट जो आहे, तो रिपोर्ट डाटा ॲनालिसिस किंवा डाटा ॲनालिसिस जी टीम आहे ती कंपनीला देते. आणि ऑन दॅट बेसिस कुठच्या एम्प्लॉईजना प्रमोशन द्यायचं, कुठच्या एम्प्लॉईजना आपण फायर केलं पाहिजे किंवा कुठच्या एम्प्लॉईजना ॲप्रिसिएशन दिले पाहिजे किंवा पगारवाढ दिली पाहिजे, ह्या गोष्टींचा डिसिजन घेणं कंपनीला सोपं जातं. ओके, दुसरी गोष्ट म्हणजे समजा आता सेल्सचा डेटा आहे, तर सेल्सचा डेटा अभ्यास करून डेटा ॲनालिसिस किंवा डेटा ॲनालिसिसची टीम आहे ती कंपनीला काय सांगायचा प्रयत्न करेल, तर तो सेल्स डेटा अभ्यास करून हो सकता है की कंपनीला ते असं सांगू शकतील की कुठची प्रोडक्ट ही तुम्हाला जास्त रेव्हेन्यू देत आहेत, कुठची प्रोडक्ट तुमची सिजनल चालत आहेत, कुठची प्रोडक्ट तुमची फक्त ग्रामीण भागामध्ये चालतात,
कुठची प्रोडक्ट तुमची फक्त शहरी भागामध्ये जास्त चालतात किंवा कुठची प्रोडक्ट वर्षातली काही महिने काहीच बिझनेस करत नाहीत. तर अशा सर्व गोष्टींसाठी प्रोडक्ट पोर्टफोलिओ काय असला पाहिजे, कुठच्या प्रोडक्टवर जास्त लक्ष दिलं पाहिजे, जी प्रोडक्ट जास्त रेव्हेन्यू देतात ती मेंटेन करण्यासाठी किंवा त्यांची इमेज, त्यांचं रँकिंग बरकरार ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे, या बऱ्याच गोष्टींचा डिसिजन घेणं किंवा जी प्रोडक्ट वीक आहेत, ज्या प्रोडक्टवर जास्त काही काम करता येत नाही आहे, तर त्या प्रोडक्टचा सेल वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे, या सगळ्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेणं कंपनीला किंवा स्ट्रॅटेजी बनवणं कंपनीला सोपं जातं. किंवा एखादा प्रोडक्ट लॉन्च करायचं असेल असं धरून चाला, तर आत्ता मार्केटमध्ये ट्रेंड काय आहे, कस्टमर्सना एक्झॅक्टली काय आवडतं, या सर्व गोष्टीचा विचार करून ते प्रोडक्ट आपल्या पोर्टफोलिओमध्ये आणणं पॉसिबल आहे की नाही, किंवा ते प्रोडक्ट जर का आपल्या पोर्टफोलिओमध्ये आणलं तर ते ग्रो करण्यासाठी किंवा मॅक्झिमम मार्केट शेअर ॲक्वायर करण्यासाठी आपल्याला काय करता येईल, हे डिसिजन घेणं डाटा ॲनालिसिसनं दिलेल्या रिपोर्टच्या माध्यमातून घेणं त्यांना सोपं जातं. तर असा एक डाटा ॲनालिसिसचा एक महत्त्वपूर्ण जॉब आहे, जो दिलेला डेटा एक व्यवस्थितरित्या अभ्यास करून, काय समजलं, त्यातनं काहीतरी ऑब्झर्वेशन्स काढेल आणि ती ऑब्झर्वेशन्स वेगळ्या पद्धतीनं किंवा एक प्रोफेशनल वेनं कम्युनिकेट किंवा प्रेझेंट करण्याचं काम डेटा ॲनालिसिस करतो. ओके, तर डेटा ॲनालिसिस जर का बनायचं असेल तर तुम्हाला काय करायला पाहिजे. आता जसं मी बोललो की या सगळ्या गोष्टी टेक्निक्स किंवा टूल्सशी जोडलेल्या आहेत. त्यामुळे जर का तुम्हाला एक सक्सेसफुल डेटा ॲनालिस्ट बनायचं असेल तर तुम्हाला ह्या सगळ्या टूल्सबद्दल, जसं आहे आर प्रोग्रॅमिंग आहे, पायथॉन आहे, किंवा टॅबलू टेक्नॉलॉजी आहे, किंवा SQL डाटाबेस कसा स्टडी करायचा, किंवा दिलेला डाटा तुम्ही स्क्रुटिनाइज कसा करायचा, काय समजलं, किंवा त्याचं ऑब्झर्वेशन कसं करायचं, त्याच्यातनं एखादंही प्रेझेंटेशन किंवा कम्युनिकेशन कसं करायचं, या सर्व गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी हे टूल्स तुम्हाला आत्मसात करण्याची किंवा त्याचा अभ्यास करण्याची गरज आहे. हे करता करता तुम्हाला इतर गोष्टींची पण गरज लागते, किंवा तुम्हाला कम्युनिकेशन, प्रेझेंटेशन किंवा ॲनालिटिकल स्किल पण तुम्हाला डेव्हलप करणं गरजेचं आहे. तुम्ही जर का ह्या सर्व गोष्टींवर ध्यान दिलं तर तुम्ही एक चांगलं डाटा ॲनालिसिस म्हणून करिअर करू शकता. मग आता हे करिअर करण्यासाठी कुठचे कोर्सेस अवेलेबल आहेत किंवा ह्या सर्व गोष्टी मी कशा आत्मसात करू शकतो. तर जर का बघायला गेलं तर डाटा ॲनालिसिसचे जास्तीत जास्त कोर्स हे ऑनलाईन अवेलेबल आहेत. काय समजलं, 6 ते 12 महिन्याचा कोर्स ऑनलाईन अवेलेबल आहे. बऱ्याच इन्स्टिट्यूट आहेत, जशा सिम्पली लर्न आहे, या फिर एड्युप्रिस्ट आहे, किंवा NIIT आहे, किंवा IMS प्रो स्कूल्स आहेत. अशा बऱ्याच इन्स्टिट्यूट आहेत ज्या इन्स्टिट्यूट तुम्हाला 6 ते 12 महिन्यासाठी हा कोर्स अवेलेबल करून देतात. आणि ह्या कोर्समध्ये जसं मी तुम्हाला वरती बोललो की जी काही ॲनालिटिकल टूल्स आहेत, किंवा टॅबलू आहे, किंवा टायफॉन आहे, किंवा आर प्रोग्रॅमिंग आहे, तर ह्या सर्व गोष्टींची सिलेबसच्या माध्यमातून तुम्हाला ते लर्निंग देतात आणि तुम्ही एक चांगलं डाटा ॲनालिसिस्ट म्हणून यशस्वी करिअर बनवू शकता. ओके, ज्या काही वरती मी इन्स्टिट्यूट दिले आहेत त्या जस्ट तुम्हाला इन्फॉर्मेशन पर्पजसाठी दिलेले आहेत. जर का तुम्हाला ॲडमिशन घ्यायची असेल तर स्वतः तुम्ही पहिल्यांदा अभ्यास करा, इन्स्टिट्यूटशी बोला, तुम्ही सॅटिस्फाईड झाला तरच तुमच्या बेसिसवर, तुमच्या रिस्कवर तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. जी इन्फॉर्मेशन दिली आहे ती जस्ट इन्फॉर्मेशन पर्पजसाठीच तुम्हाला दिलेली आहे. ओके, फीज किती असते, आता हा कोर्स करायचा असेल 6 ते 12 महिन्याचा तर तुम्हाला किती फी द्यावी लागेल. तर बघायला गेलं तर मी तुम्हाला बोललो की हे इन्स्टिट्यूट टू इन्स्टिट्यूट फी वेगळी वेगळी असेल, प्रत्येकाचं कंटेंट वेगळं आहे, ड्युरेशन वेगळं आहे. त्यामुळं ह्या सर्व गोष्टीचा विचार करता मी बघितलं तर 40,000पासून ते 90,000पर्यंतची फी तुम्हाला हा कोर्स आत्मसात करण्यासाठी द्यायला लागू शकते. ओके, आता हा कोर्स केल्यानंतर मला एम्प्लॉयमेंट काय मिळेल, कुठचे कॉर्पोरेट्स असे आहेत जे मला नोकरी देतील किंवा मला एक चांगलं करिअर ह्याच्यामध्ये होऊ शकेल. तर जसं मी तुम्हाला बोललो की असं कुठचंही कंपनी नाही आहे, असं कुठचंही ऑर्गनायझेशन नाही आहे की ज्याला डाटा ॲनालिसिसची गरज लागत नाही. प्रत्येक कंपनीकडं भरपूर डेटा आहे, प्रत्येक कंपनीला ग्रो व्हायचं आहे आणि त्यामुळं दिलेला डाटा किंवा अव्हायलेबल असलेला डाटा कोणीतरी स्टडी करून एक चांगलं ऑब्झर्वेशन देण्याची गरज प्रत्येक कंपनीकडं आहे. त्यामुळं प्रत्येक कंपनी ज्युनियर डाटा ॲनालिसिस, असोसिएट डाटा ॲनालिस्ट किंवा डाटा सायंटिस्ट, डाटाबेस इन्चार्ज, किंवा तुम्ही बघू गेलात की हेल्थ ॲनालिस्ट, मार्केट ॲनालिस्ट, मनी ॲनालिस्ट, अशा वेगवेगळ्या पोस्टसाठी कंपनी तुम्हाला रिक्रूट करते. ओके, आणि ह्याच्यामध्ये फक्त छोट्या मोठ्याच कंपन्या तुम्हाला रिक्रूट करतात असं नाही आहे. तर तुम्हाला मोठ्या कंपन्या लाईक विप्रो आहे, किंवा जेनपॅक्ट आहे, ॲक्सेंचर आहे,
HDFC बँक आहे, कोटक महिंद्रा बँक आहे, फ्लिपकार्ट आहे किंवा गुगल्स आहे किंवा नोमुरासारख्या कंपन्या आहेत. म्हणजे IT डिपार्टमेंटमध्ये किंवा हेल्थकेअर डिपार्टमेंटमध्ये, फायनान्शियल डिपार्टमेंटमध्ये किंवा इतर बऱ्याच कॉर्पोरेट्समध्ये तुम्हाला वरती डिस्क्राईब केलेल्या पोस्टसाठी चांगल्या पॅकेजवर एक चांगलं करिअर किंवा नोकरी मिळू शकते. हे समजलं. आता पगार किती मिळेल तुम्हाला, सॅलरी स्केल काय असतं ह्याच्यामध्ये. तर सॅलरी स्केल जसं बघायला गेलं तर 4 लाखापासून ते 12-15 लाखापर्यंतचं पण पॅकेज तुम्हाला ॲज अ डाटा ॲनालिसिस्ट म्हणून मिळू शकतं. डिपेंड्स आहे तुमचं स्किल किती आहे, तुमचं नॉलेज किती आहे, तुमची त्या प्रोफेशनबद्दल पॅशनेट किती आहात तुम्ही, या बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत तुम्हाला किती पॅकेज किंवा तुम्हाला काय पोस्ट मिळेल. पण टू बिगिनर लेवलसाठी बघायला गेलं तर तुम्हाला एक 4 ते 6 लाखापर्यंतचं पॅकेज अगदी आरामात मिळू शकतं. पण फक्त कोर्स करून तुम्हाला थांबता येणार नाही आहे. तुम्हाला जर का ह्याच्यामध्ये खूप चांगलं करिअर करायचं असेल तो कोर्स केल्यानंतरसुद्धा ज्या काही टेक्नॉलॉजी आहेत त्याबद्दल तुम्हाला अपडेट राहायला लागेल, स्वतःची स्किल डेव्हलप करायला लागतील. कम्युनिकेशन स्किल आहे, ॲनालिटिकल पॉवर आहे, प्रेझेंटेशन स्किल आहे, हे सर्व स्किल तुम्हाला अपडेट करायला लागेल किंवा दिलेला डाटा अगदी डीप वेनं तुम्हाला ॲनालाइज करण्याची क्षमता तुमच्यामध्ये तुम्हाला क्रिएट करायला लागेल. हे जर का तुम्ही केलं तर एक चांगल्या प्रकारचं करिअर तुम्ही ॲज अ डाटा ॲनालिसिस्ट म्हणून करू शकता. कन्क्लुजन बघायला गेलं तर 6 ते 12 महिन्याचा कोर्स करून जर का आपण ह्या करिअरसाठी पॅशनेट राहिलो तर एक चांगलं करिअर तुमचं ॲज अ डाटा ॲनालिस्ट म्हणून बनू शकतं. तर तुम्ही नक्की ह्या करिअरचा विचार करा आणि एक चांगलं करिअर ह्याच्यामध्ये करा, अशीच माझी मनोकामना आहे. ह्यासाठी तुम्हाला काही असं एक स्पेसिफिक एज्युकेशन किंवा डिग्री लागते असं नाही आहे. कुठचाही ग्रॅज्युएट कॅन्डिडेट डाटा ॲनालिसिसचा 6 ते 12 महिन्याचा कोर्स करून एक चांगलं करिअर ह्याच्यामध्ये बनवू शकतो. तर तुम्ही त्याचा नक्की विचार करा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्रॉसरोडच्या ह्या सिरीजमध्ये आम्ही सातत्यानं प्रत्येक एपिसोडमध्ये एका करिअरबद्दल माहिती देणार आहोत. अगदी स्पष्टच सांगायचं म्हटलं तर 250पेक्षा देखील जास्त करिअर्स या क्रॉसरोड सिरीजच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत आणणार आहोत. त्यामुळे जर का तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर त्वरित ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्यामुळं पुढे जो करिअरचा व्हिडिओ येईल त्याचे तुम्हाला अपडेट्स लगेच मिळतील. तुम्ही हा शेअर करा जेणेकरून तुमच्या मित्रमंडळींपर्यंत किंवा कुटुंबातील इतर व्यक्तींपर्यंत हा पोचेल, म्हणजे प्रत्येकाला ह्या करिअरची माहिती मिळेल. तुम्ही लाईक करा जेणेकरून आम्हाला प्रत्येक वेळा असे व्हिडिओ बनवण्यासाठी एन्करेजमेंट मिळेल. आणि डाटा ॲनालिसिस या करिअरबद्दल जर का तुम्हाला असं वाटतं की अजून काही तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये त्याच्याबद्दल लिहा. याच्या व्यतिरिक्त काही स्पेसिफिक करिअर असं असेल की ज्याच्याबद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तरीसुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स टाका, जेणेकरून अपकमिंग व्हिडिओजमध्ये आम्ही त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करू. तर विश यू ऑल द बेस्ट. डाटा ॲनालिसिस्ट करिअरमध्ये तुम्ही एक चांगलं करिअर बनवा आणि त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. जय हिंद.